चला आपण पाहतो एकीकडनं ओमकार साई आणि एकीकडनं NCC नायगाव संघाने मात्र मागचा विजय काय धाटणीचा मिळवला गेलाय आणि त्याचबरोबर ओमकार साई हा देखील संघ खूप चांगल्या प्रमाणामध्ये आजच्या दोन्ही सामन्यामध्ये चांगली लढत दिली. म्हणजेच काय, इथनं डू और डाय, डोंट से बाय, करा अथवा मरा, कारण ते इथनं सांगू नका. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 12 संघ आपल्यापर्यंत जॉईन झाले होते, मात्र आता शेवटच्या क्षणाला 3 संघ ते आपल्यापर्यंत पोहोचले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांकडे बॅटिंग लाईनअप आहे, बॉलिंग लाईनअप आहे आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो देखील चांगला आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने मायबाप प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच आजच्या दिवसामधील असेल. गोलंदाज तयार, मिस्टर प्रफुल्ल नायगाव एक्सप्रेस. पहिलाच बॉल चाललाय, वाईट बॉल. असं म्हणायला जातं ना की जायचं होतं पुण्याला, गेलाय मात्र ठाण्याला, जायचं होतं वाशीला, गेलाय काशीला. पहिलाच बॉल, वाईट बॉल. अवंतर धाबेने या इनिंगला होते सुरुवात. नेक्स्ट बॉल. यावेळेला फटका फसलाय की काय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, जेलची संधी, जेल कन्वर्ट होईल का? वा, वेल कॅच. क्वालिटी क्रिकेट यालाच तर म्हटलं जातं ना. मोठा फलंदाजा झेल मात्र काय सॉलिड रीतीने परिपूर्ण केलाय आणि यावेळेला फलंदाज होईल इथे मिस्टर तुषार बाद. माझी भेट झाली मैदानावरी, नदीला तूच माझे बसलीस पोरी. थँक्यू टीज. बघा, पहिलाच बॉल वाईट हाताला आणि त्यानंतर मात्र पुढच्याच बॉल वरती गोलंदाज चेंडूचा काटा हलता ठेवला आणि त्या हलत्या काट्यामध्ये तुषार सारख्या फलंदाजाचा काटा देखील काढलाय. म्हणजेच 1 धावेंवरती 1 फलंदाज बाद झालाय, चेंडू देखील 1 झालाय. खऱ्या अर्थाने सगळीकडे आपण पाहिलं तर 1-1-1च. आणि खऱ्या अर्थाने कधी कधी निसर्गाचं हे देखील देण असतं ना की जर एखादी गोष्ट जर आपल्याला निसर्गाने द्यायची ठरवलं ना, मग ती कशीही आपल्यापर्यंत पोहोचते. आणि आता मात्र प्रफुल्ल देखील कामगिरी करतोय. पहिलाच बॉल डब्ल्यू त्याच्या नावावरती. यावेळी देखील फटका बसलाय, जेल कन्वर्ट होईल का? मात्र यावेळी 1 बाउन्स, चेंडू चलाय इनटू द रोक, बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा लाय दर्जेदार देखनीय चौकार, 4 धाबा. हातानं बॅट तुझे दिसते भारी, ना मी पण हाय क्रिकेट लवर पोरी. धन्यवाद टीचर. बघा, असं म्हणतात ना की या क्रिकेटच्या पटलावरती जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात ना तर मग मार्गदर्शन कराल. आणि तेच मार्गदर्शन तुम्हाला करायचं असेल तर सध्याच्या घडीला चांगलं परफॉर्मन्स आणि नेतृत्व करायचं असेल तर चांगला परफॉर्मन्स तुम्हाला करावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं डॉट बॉल, पहिला वाईट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 4 धाबा आणि त्यानंतर तिसरा बॉल. अधिकृत असा गोलंदाज प्रफुल्लच्या माध्यमातून डॉट बॉल. फलंदाज चेतनला आपण पाहतोय. यावेळेला चेतनच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा चांगल्या स्ट्रोकची निवड आणि याही वेळेला जर आपण पाहिलं डीप मध्ये चांगलं पॅट्रोलिंग झालंय खरा. आणि धाबा येतील किती? यस, डेफिनेटली 1च धाब. बघा, थेंबे थेंबे तले साचे, ॲज अ लिटल ॲज अ मिटल. कारण की असं म्हणतात ना की संधी ही प्रत्येकाला येते. जेव्हा तलाव भरतं ना तेव्हा मासे त्या तलावातील किड्यांना खातात आणि जेव्हा तलाव वाटतं ना तेव्हा तेच किडे त्याच माशांना खातात. म्हणजे संधी ही प्रत्येकाला येते, फक्त तुम्ही वाट पहा. वा, काय दर्जेदार शॉट. फक्त आणि फक्त चेंडूला दाखवले गेले आणि यावेळेला चेंडू सरळ चालाय दन दन करीत सीमारेषा पार, चौकार. माझ्या हरी केलाय क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट. थँक्यू डीजे. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावपलकावर धाबा मात्र आता मात्र जमा व्हायला सुरुवात झाल्यात. मित्रांनो, मी म्हणतो ना की आयुष्य असो क्रिकेट असो, कधीच कोणाला कमी समजू नका. कारण अख्खा जगाला बुडवणारा सामर्थ्य असणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला कधीच बुडवू शकत नाही.
वा, याही वेळेला परफेक्ट अटॅकिंग मूड मध्ये मिडल ऑफ द बॅट आणि सरळ चेंडूला पाठवला गेलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. तिथेच मिळतील धाबा, 6 षटकार. गावाची पोरं सारी माझी ग जोडीला मैत्रीण चल जाऊ क्रिकेट खेळायला. रोज रोज पोरी तुला येईन ग मिलायला, जोडीशी जाऊ आपण क्रिकेट खेळायला. कोरगाव देवी आईचा आशीर्वाद पाठीला, तुझीच मी पुरा आहे रे साथी. कोणी तोड नाही आहे आमच्या दोघांच्या जोडीला, कोणाची भीती नाही वाट ग आम्हाला. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये आपण धाबांचा आलेख पाहिला तर एक गड्याच्या मोबदल्यात 16 धाबा. बघा, या स्पर्धेचा विचार केला तर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतोय नायगाव गावामध्ये स्पर्धा आणि झुंजार स्पोर्ट्स. बघा, झुंजार स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर या गावातील माणसांना पैशाला कमी आणि माणुसकीला जास्त महत्त्व देतात. आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. आणि खऱ्या अर्थाने ही 4 दिवस ही स्पर्धा नाही तर गावाचा जणू काही उत्सव, जणू काही गावाचा आनंद आणि गावाची जणू काही जत्राच आपण 4 दिवसामध्ये अनुभवतोय. यावेळी आपण पाहतोय पहिलाच बॉल गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून, जिथे मात्र कन्वर्ट होईल. एकच धावसंख्येचा आलेख मात्र पुन्हा एकदा वाढला, एक 17 धाबा. मी म्हणतो ना, क्रिकेटच्या पटलावरती 17 म्हणजेच खतरा. कुणासाठी खतरा भेटेल यावेळी? सागरसाठी खतरा असेल की गोलंदाज दीपेशसाठी खतरा असेल? वा, यावेळेला दर्जेदार बॉल. पंचांकडे अपील लावण्यात शाऊड अपील केले खरा. बघा, कॉड बिहाइंड साठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही, कारण आपल्याकडे जास्त टेक्निकली जर आपण पाहिलं आपल्याकडे टेक्निकल साठी जास्त सुविधा नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला वाईट साठी, बिमर साठी आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू दिला जाईल, याची नोंद घ्या. धावसंख्या पुन्हा एकदा डॉट बॉलच्या संगतीने 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 17 धाबा, एक गडी बाद देखील झालाय. आणि खऱ्या अर्थाने काय रंगत मॅच मध्ये, कधी सामना इकडनं तिकडे, कधी सामना इकडनं तिकडे. एखाद्या दुकानामध्ये एखादा तराजू असतो ना, कधी इकडे कधी तिकडे, कधी तिकडे कधी इकडे. वा, काय चेंडूला पिक केलंय आणि सरळ चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषा पार. हालाय फास्ट, फ्युरियस आणि फंटास्टिक षटकार. 6 धाबा. धन्यवाद टीप. थँक्यू डीजे. बघा, क्रिकेटमध्ये म्हणतात ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट, आणि तोच क्लास दाखवला यावेळेला सागरने. यावेळेला पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल त्याला मध्ये फुल टॉल मध्ये कन्वर्ट केलाय आणि हा देखील बॉल चालाय वन बाउंड सीमा रेषा पार. बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा नाही दर्जेदार देखणीय चौकार. 4 धाबा. व्हॉट अ बॅटिंग. थँक्यू डेव्हिड, थँक्यू. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. 27 धाबा. काय फलंदाजी करतोय सागर. वैयक्तिक 5 चेंडू आणि 4 चेंडूचा खेळ झालाय. सागर मात्र वैयक्तिक 5 चेंडू आणि 20 धाब्यांवरती नाबाद जिंदाबाद केली. याही वेळेला मोठा प्रहार. आता मात्र फटका फसलाय. झेलची संधी आणि यस, वेल कॅच टेकन. आणि इथे दीपेशच्या माध्यमातून सागरला केलं गेलंय बाद. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे.
बघा सागरचा विचार केला तेवढं कमी आहे, कारण त्याने या 6 चेंडू फेस केले आणि एकंदरीत 20 धाबा त्या देखील त्याने जमा केल्या. म्हणजेच खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या संघासाठी काय कामगिरी करताना यावर तुमचं भवितव्य ठरवलं जातं. आणि असं म्हणतात ना की काल तुम्ही काय अभ्यास केला ना, ज्यापेक्षा तुम्ही परीक्षेमध्ये आज काय लिहिताय ना यावर तुमचा रिझल्ट ठरवला जातो. आणि खऱ्या अर्थाने सागर मात्र परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून बाद झालाय. 1.5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल, एंड ऑफ द सेकंड ओव्हर. हो लोअर फुल टॉस. जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने शॉर्ट ऑन पुल बॉल होता. खऱ्या अर्थाने चेंडूची गती अतिशय कमी होती. आणि यावेळेला शेवटचा बॉल आणि 27 धाब्यांवरती दुसरं षटक ते देखील संपुष्टात आलंय. 2 गडी बाद झालेत. कौतुक करावं तेवढं कमी त्या सागरचे, ज्याने मात्र 6 चेंडू वैयक्तिक खेळले आणि 6 चेंडूमध्ये 20 धावा जमवल्या गेल्या. म्हणून मी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये कधीच कोणाला कमी समजू नका, कारण की सातत्याने आपण म्हणतो ना क्रिकेटच्या खेळामध्ये एखादा असा गोलंदाज येतो ना की तो मोठमोठ्या फलंदाजाला मात्र थांबवून ठेवू शकतो. आणि एखादा फलंदाज तो चांगल्या फलंदाजावरती प्रहार करू शकतो. म्हणून तुमच्याकडे खेळ असेल ना तर खेळाच्या जोरावरती जास्त लक्ष द्या, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा खेळ कधीच खेळला जात नाही. खऱ्या अर्थाने तोंडाने तर हा खेळ कधीच खेळला जात नाही. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादरीकरण करावा लागेल. चला तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अतिश त्याला ट्रॅकवरती आणलं गेलंय. कर्णधार प्रफुल्ल नाईकने यावेळी अतिशवरती विश्वास दाखवला गेलाय. मिस्टर अतिश लेफ्ट आर्म राऊंडने पहिलाच बॉल. यावेळेला पहिलाच बॉल. वा, पहिल्याच बॉलला मात्र मोठा प्रहार कन्वर्ट केलं होतं. यावेळेला हे घडलंय काय बघा. फलंदाज चेतनला देखील विश्वास नसेल, मात्र हा चेंडू वाऱ्यावरती नाहीये तर उंची बरीच गाठली होती. डिस्टन्स जास्त कव्हर करता आलं नाहीये. आणि यावेळेला मात्र आशा अपेक्षा आणि निराशा घेत मिस्टर चेतन तो देखील होईल बाद. सांग भिक्षिक वा मी शिकवा, सांग ते शिकवा मला चुम्मा. सांग भिक्षिक वा मी शिकवा, सांग ते शिकवा मला चुम्मा. डीजे मॅडी अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. अगो सुषमा. थँक्यू. यस, आपण पाहिलं खरं तर चेतन जरा कुठेतरी स्वतःवरती असेल नाखुश नाराज. त्याची जागा सांभाळण्यासाठी इनॅट नंबर 5 वरती मिस्टर रोशन तो देखील क्षमा असावी रोहन मैदानाच्या आतमध्ये तो देखील ट्रॅव्हल झालाय. इनॅट नंबर 5 वरती 3 गडी बाद झाले. 27 धाबा धावपलकेवरती ओमकार साई या संघाच्या लागल्यात. गोलंदाज मिस्टर अतिशला आपण पाहतोय. वा, दर्जेदार गोलंदाजी. का गोलंदाज अतिश म्हणत असेल की कॅप्टन खऱ्या अर्थाने प्रफुल्लने माझ्याकडे 6 चेंडू सुपूर्द केले आहेत. आणि त्याचं नीतिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अतिशच्या माध्यमातून सलगचा दुसरा बॉल डॉट फेकला गेला. म्हणजे ज्या 27 धाबा आहेत ना ते 27 धाबांना बायपास करणारे हे जास्तीत जास्त डॉट बॉल तो फेकतोय. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, जेलची संधी ते कन्वर्ट केली जाईल का. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तो देखील जेल झालाय ड्रॉप. यावेळेला पुन्हा एकदा या बॉलवरती धाबा कन्वर्ट केल्या जातील. 2 धाब्याने धावपलकेमध्ये होते वाढ. 29 धाबा आपण पाहतो धावपलकेवरती. बघा अजूनपर्यंत 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय या पूर्वार्धाची इनिंग मध्ये. आणि तुम्हाला जास्तीत जास्त धाव संख्येमध्ये मजल मारावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे आणि तुम्हाला चांगलं टार्गेट हे सेट करावं लागेल. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र फक्त दिशा द्यायची होती, मात्र कुठेतरी फटका मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा एकच धाब. असं म्हणतात ना की घर फिरलं ना की मग घराचे वासे देखील फिरतात. दिशा से आप भटके ना तो आपको मिलेंगे फटके. आणि ज्या गोलंदाजाची दिशा चांगली असते ना त्या संघाची दशा देखील चांगली असते. म्हणून दिशा आणि दशा यामध्ये फक्त विलांटीची फरक असते, कारण चिता आणि चिंता यामध्ये फक्त एका टिंबाचा फरक असतो. म्हणून ही मराठी भाषा आहे. आणि असं म्हणतात ना की लाभले आमास भागे बोलतो मराठी, जाहले खरेच धने ऐकतो मराठी, धर्म जात पंथ एक मानतो मराठी, आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी.
पुण्याचा मिसचा मिक्स स्ट्रोक जरूर होता, मात्र त्याबा देखील धाबा कन्वर्ट केल्या जातील. 2 धाबा जर आपण पाहिलं, निलेश दोन चेंडूचा सामना केला इंडिव्हिज्युअली, 2 धाबा. रोहनला आपण पाहतोय ज्याने मात्र 3 चेंडू फेस केलेत आणि 3 चेंडूमध्ये त्यांनी देखील इंडिव्हिज्युअली वैयक्तिक 3 धाबा जमवल्या गेल्यात, म्हणजे 32 धाब्यांवरती 3 गडी बाद झालेत. वा, खऱ्या अर्थाने फेसबुक स्टाईलने जर विचार केला ना, तर या शॉटला मात्र जर कमेंटच्या माध्यमातून विचार केला ना, तर कडक. वा, काय स्ट्रोक होता, सरळ सीमा रेषा पार आणि शेवट गोल करणारा हा षटकार. धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचला या षटकाराच्या मदतीने. 38 धाबा. गार गार हवा आली, अशी गार गार हवा आली. अरे गोवाला तुझ्या गाडीत बसवून थँक्यू डीजे. ज्या षटकाराची नितांत गरज होती ना, तो षटकार मात्र खऱ्या अर्थाने निलेशच्या बॅटमधनं आलाय. यस, मी म्हणतो ना की नीट फॉर रन्स अँड ग्रीड फॉर रन्स, धाबांची गरज आणि धाबांची लालच ही तुम्हाला नेमकीच ठाऊक असायला हवी असते. कारण की असं म्हणतात ना की धाबा जमवणं हे तुमचं कर्तव्य असतं, मात्र खऱ्या अर्थाने प्रथमतः तुम्हाला तुमच्या टीमसाठी सहकार्य करणं हे तेवढंच गरजेचं असतं. शेवटच्या षटकला होते सुरुवात मिस्टर रुपेश. वा, यावेळी प्लेड ऑन, पहिला बॉल बॅटवरती आणि त्यावर मात्र सरळ बॉल जाऊन ठेपला गेलाय यष्ट्यांवरती. प्लेड ऑनच्या स्वरूपामध्ये फलंदाज रोहन झालाय बाद. घेऊन चल मला ना ब्युटी पार्लरला. गजरा मालुनी फुलुनी गॉगल लावून आली झकास पोरगी परफ्यूम मारून. माझ्या प्रेमाची चिंगारी उरली उरी, या पोरीच्या डोक्यात मी स्टाईल मारी. या आंबेघरच्या पुलावरी हा दिल माझा लुटला स्पुरी. अरे उरात धड धड चिकनी गली, अरे उरात धड धड चिकनी गली. अरे गोवाला तुझ्या गाडीत बसवून घेऊन चल मला ना ब्युटी पार्लरला. हॅलो चेक. यस, थँक्यू डीजे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. बघा, आपण पाहिलं असेल ना तर धमाल चित्रपटामध्ये संपूर्ण सहकार्याने खऱ्या अर्थाने जवळजवळ 2 तासामध्ये सेंट सेबास्टियन गार्डनमध्ये डब्ल्यूचा शोध लावला होता आणि या मात्र वेळेला रुपेशने पहिल्याच चेंडूवरती डब्ल्यूचा अर्थात विकेटचा शोध लावलाय. या वेळेला लोवर फुल टॉस बॉल, झेलची संधी, झेल कन्वर्ट केला जाईल का? येस, डेफिनेटली लेट पण थेट. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर पंचांनी इशारा दिलाय, इट्स अ नो बॉल. येस, आपण पाहतोय पंचांच्या निर्णयाची ते चॅलेंज दिलं गेलंय. थर्ड अंपायर ते देखील आमच्यापर्यंत होईल जॉईन. हा बीमर बॉल आहे की नाही त्याची हाताळणी केली जाईल. त्याला तिसरे अंपायर ते देखील होतील जॉईन. डिसिजन अजूनपर्यंत पेंडिंग असेल. हा ऑन अबाउट द वेस्ट बीमर चेंडू हा एक का, लगेच तुमच्यापर्यंत जो निर्णय आहे तो पोहोचवला जाईल. यस, ऑफिशियल पंच म्हणतायत नो बॉल आणि तिसरे अंपायर देखील म्हणतायत इट्स अ नो बॉल. यावेळी फ्री हिटचा बॉल तुम्हाला हाताला लागेल. समोर फलंदाज तयार आहे मिस्टर आकाश. आकाश अजूनपर्यंत एकही बॉल खेळला नाहीये, मात्र ही नवसंजीवनी आहे त्याचा आत्मविश्वास पुनरागमन करण्यासाठी. यस, यावेळी जसं पण क्षमा असावी, निलेश होता साईक एंड कडनं, कारण मागील बॉलवरती 1 धाबाने 1 नोची धाव ती देखील कन्वर्ट केली होती. निलेशला आपण पाहतोय पुन्हा एकदा या बॉलवरती धाब आली. 1 धाव फलक्याचा आलेख जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 41 धाबा, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 4 चेंडूचा खेळ तो परिपूर्ण मैदानाच्या आतमध्ये सेट केला जाईल का हे देखील आपण पाहतोय. पण खऱ्या अर्थाने जर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फायटिंग स्कोर तर उभा केलाय. याही वेळेला अक्रॉस द बॅटचा वापर केलाय कॅरिबियन स्टाईलने. आपण पाहिलं असेल ना, वेस्ट इंडिज संघाच्या जे बॅटर होते ना ते सातत्याने, मग तुम्ही ओपनिंगचा बॅट्समन असेल, मिडल ऑर्डरचा बॅटर असेल किंवा शेवटचा फलंदाज असेल, सातत्याने चांगले स्ट्रोकची निवड ते करत असताना आपण पाहिलंय. आणि याही वेळेला ओमकार साई
चे फलंदाज आपण पाहतोय. आल्या आल्या मोठ्या प्रहार करण्याचा विचार त्यांचा देखील आहे. वा काय शॉट आहे. खरे तर असेच फटके तर मायबाप प्रेक्षकांसाठी पाहायला आवडतात आणि हेच स्ट्रोक खऱ्या अर्थाने मात्र खेळाडूला हिरो बनवतात. हा फटका नुसता पाहण्यासारखा नव्हता तर मनात घर करण्यासारखा होता. 6 धाबा. एक घेतोय छोटासा ब्रेक. डीजेला देतोय संधी आणि जे स्कोर कार्ड आहे ना ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पोरी मन माझं डुलतय रूपावर. यस थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीने धाव संख्येमध्ये वाढ झाल्या. 48 धाबा. 4 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज महागडा ठरलाय मिस्टर रुपेश ज्याने मात्र 4 चेंडूमध्ये 10 धाबा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील आपल्या नावावरती केलंय. याही वेळेला मोठा प्रहार. मात्र चेंडू 1 बाउन्स. सीमा रेषा पार पार पार. हालाय चौकार. 4 धाबा. दिसते क्यूट परी मी दिसते क्यूट परी विक्रमगडच्या नाक्यावरी तुम्ही लववाली सिग्नल दिली तशी झपकन. यस पुन्हा एकदा आलाय चौकार. 4 धाब्याने धावपलकेमध्ये होते वाढ. 52 धाबा. आणि असं म्हणतात ना की पराभवाच्या भीतीने माघार घेण्यापेक्षा पराभवाच्या भीतीने लढा. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती ही तुमच्यामध्ये असलेल्या संघर्ष वृत्तीला संभवते आणि जो लढू शकत नाही ना तो आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये कधीही जिंकू शकत नाही. म्हणून त्यासाठी तुम्ही लढा. यस यावेळेला पुन्हा एकदा अवांतर धाबेमध्ये होते भरणा. जर आपण विचार केला तर नायगाव स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती आली. वाईट बॉल. 53 धाबा आपण पाहतोय. धाव संख्येमध्ये वाढ झाली. 53 धाबा. लॉस ऑफ 4 विकेट. 3.5 चेंडूचा खेळ परिपूर्ण झालाय. एक शेवटचा चेंडू रुपेशला अधिकृत असा हाताला लागेल. धाव संख्येचा आलेख जाऊन पोहोचला एकंदरीत 53. यावेळेला पाय पकडण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूला स्टॉप केले गेले. हाताने देखील केले गेले. एका धाबेचे रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना शेवटच्या बॉलवरती 2 धाबा. धावफलक जाऊन पोहोचलंय. 4 षटकाच्या मदतीने 55 धाबा. आता इथनं येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 56 धाबा. पोर फिल्टर झाली तशी झपकन पोर फिल्टर झाली. गार गार हवा आली अशी गार गार हवा आली. अरे रे कोवाला तुझ्या गाडीत बसवून घेऊन चल मला ना ब्युटी पार्लरला. यार तुझ्या प्यारवर फिदा झाला दिल. दे मला सेल्फी मी बनवीन रील. अरे मी प्यारवाली पोरी करून ब्युटी फॅशन तुला टपरीवर दिला झाली आयटम. या तलासरीच्या बाजारात आतनी अशी स्माईल दिली. तशी जोरदार काळजात शिट्टी झाली. तशी जोरदार काळजात शिट्टी झाली. अरे रे कोवाला तुझ्या गाडीत बसवून घेऊन चल मला ना ब्युटी पार्लरला. अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लाव जा. अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लाव थँक्यू जा. डीजे. चला बॅटर. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रबाडाबा कारण अजून देखील आपल्याला आजच्या दिवसातील शेवटचा सामना
एकंदरीत टॉप 4 मध्ये कुठला संघ जाईल हे अजूनपर्यंत निश्चित झालं नाहीये. खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये जो देखील संघ विजयी होईल तो 2 हात करेल. पुढील मॅच साठी टीम बिंदास रेडी आहे. टीम बिंदास संघाच्या सर्व नजरा असतील ना या मॅच वरती असतील, कारण कुठला संघ आपल्यापर्यंत येईल, आपल्याशी 2 हात करेल, त्यांना पराभूत करावा लागेल. या सर्व गोष्टी आणि या सर्व चर्चा मात्र ती रंगत असताना आपण पाहणार आहोत. बघा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मॅचला पुन्हा एकदा करूया नवाने सुरुवात, जिथे मात्र NCC नायगाव संघ आणि एकीकडनं ओमकार साई संघ. ओमकार साई संघाने काय अफलातून फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर कमी आल्या होत्या, मात्र शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थाने गोलंदाज प्रफुल्लचा समाचार घेतला आणि एकंदरीत जर आपण पाहिलं शेवटचा षटक हाताळलं रुपेशने आणि रुपेशचा देखील संपूर्ण समाचार घेतलाय आणि तब्बल 55 धावा ठोकल्यात. आता 24 चेंडू आणि 56 धाब्यांचं टार्गेट हे सेट केलंय. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. लेट्स प्ले. इथे मात्र गणपती बाप्पा मोरया होते सुरुवात. पहिलाच बॉल. या वेळेला मात्र घडलाय काय मैदानाच्या आतमध्ये. बघा दोन्ही संघ खऱ्या अर्थाने काटेकी टक्कर, कारण की असं म्हणतात ना की जे काटे टाकलेत ना सध्याच्या घडीला टीम NCC नायगाव संघाने, त्याच काट्यांमध्ये त्यांना वेग वाढवावा लागेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूमध्ये एक धाव परिपूर्ण केले गेले. धावसंख्येचा आलेख मात्र ओपन झालाय श्रीगणेश इथे करत असताना टीम NCC नायगाव संघ. यावेळेला मात्र बॅटवरती हा येऊन चेंडू लागलाय. पुन्हा एकदा एकच धाव, 1 धाबाने संघाच्या खात्यामध्ये होते वाढ. पुन्हा एकदा 2 धाबा. बघा तुम्हाला 24 चेंडूमध्ये 56 धाबा करायच्या आहेत ना, मग प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला जवळपास 14च्या स्वरूपाने धावा जमवायच्या आहेत. 2 चेंडूवरती तुम्ही 2 धावा जरूर जमा केल्यात आणि जर तुम्हाला आस्किंग रिक्वायर्ड रन रेटला जर स्पर्श करायचा असेल ना तर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 12 धावा जमा कराव्या लागतील. वाह, काय फटका प्रॉमिसिंग आहे. आवाज आलाय टक आणि धावा मिळतील टकाटक. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं असेल ना फटकामध्ये होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा. N1 अविनाश. मी म्हटलं होतं ना की तुम्हाला आस्किंग रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक षटकामध्ये 14 धावा जमा कराव्या लागतील. यावेळी पुढचा अनदर बिग वन. वा, पुन्हा एकदा त्याच दिशेने ते क्षेत्र निवडलं गेलंय आणि सलगचा दुसरा देखील ठोकलाय. षटकार 6 धावा. वा, अविनाश 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 अविनाश. गर गर हवाली अशी गर गर हवाली. नेक्स्ट बॉल. वा, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला उडवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्र खाली होतं. मोजून मापून मारलेला फटका, कॅल्क्युलेट रिस्कचा फटका आणि त्यावर देखील 2 धावा. बघा मी म्हटलं होतं की प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 14च्या घरामध्ये धावा जमा करावा लागतील. इथे मात्र तुम्ही 5 चेंडूमध्ये 16 धावा जमा केल्यात. म्हणजेच खऱ्या अर्थाने या फलंदाजा एकदा काही इंजिन गरम झालं ना की बुलेट ट्रेनपेक्षा देखील जास्त वेगाने धावा जमवण्याचं काम करतोय. यस, यावेळेला सन्मान दिलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल का? यस, स्वतःकडे ठेवली आहे. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये जे विजय नावाचं वादळ होतं ना, या विजयने मात्र खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये 17 धावा परिपूर्ण जमा केल्यात. विजय आणि दीपेशची ही पार्टनरशिप चांगल्या प्रमाणामध्ये बिल्ड झाले. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 39 धावा. बघा तुम्हाला सातत्याने जर मोठी चेसिंग असेल ना तर तुम्हाला पार्टनरशिप ही चांगल्या प्रमाणात बिल्ड करावी लागते आणि तीच पार्टनरशिप जवळ जवळ 6 चेंडूमध्ये 17 धावा, आता 18 बॉल आणि विजयासाठी 39 धावा. बघा इथनं गोलंदाजाला रिक्स घ्यावी लागेल, कारण या जीवनाच्या पटलावरती असं म्हणतात ना, तुम्ही रिक्स घ्याल ना तर तुम्हाला रिवॉर्ड देखील भेटेल. असं म्हणतात ना की रिक्स घेताना माणूस कुठेतरी तोटा होतो. रिक्स घेताना माणसाचा तोटा होतो, जो रिक्स घेतो ना तोच मोठा देखील होतो. यावेळी लोवर फुल टॉस बॉल आणि त्यावर फुल टॉल वसूल. सरळ पाठवलं गेलंय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. षटकार.
धन्यवाद डीजे. मायबाप प्रेक्षकांसाठी मेजवानी होती, खऱ्या अर्थाने त्यांच्या भेटीला सरळ पाठवला गेलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार. वा, काय फलंदाजी करतोय विजय. खऱ्या अर्थाने अनस्टॉपेबल हा शब्द सातत्याने सूट होतही त्याला. हो, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉल. खऱ्या अर्थाने फसवा चेंडू, खऱ्या अर्थाने गतीमध्ये परिवर्तन केलं. जर आपण 2011चा विश्वचषक पाहिला तर झहीर खानने सातत्याने स्लोवर बॉलचा वापर केला आणि त्यामध्ये त्यांनी 29 गडी टिपले होते. आणि खऱ्या अर्थाने तो स्लोवर बॉल याही वेळेला गोलंदाज तुषारने हाताळला होता. पहिल्या बॉलमध्ये तो थोडासा कुठेतरी टप्पा चुकला होता, नियंत्रण चुकलं. मात्र दुसरा चेंडू त्यावर एकच दाब. इथनं मात्र तुम्हाला गोलंदाजी करत असताना आचार आणि विचार आणि कला आणि कौशल्य आणि तेच मैदानाच्या आतमध्ये क्रिएट करावा लागेल. 1.2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्येवरती 24 धावा. गोलंदाज तुषार आणि त्याच्या विपक्षात आता दीपेशला पाहतोय. वा दीपेश वा, याही वेळेला मोठा प्रहार. बडे मिया सो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. वा, खरबुजे का देखकर खरबूजा रंग बदलता उभा. विजय आहे ना, तर मी देखील या पार्टीला जॉईन करेन. आणि सलग मात्र दीपेशने देखील ठोकला इथे षटकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. शिवछत्रपतींचा छाबा ठोकलाय षटकार. मिळतील 6 धाबा. बघा, 30 धाबा तुम्ही जमा केल्या, तुम्हाला 56 धाबांचं आव्हान. अर्धा पल्ला तर तुम्ही जवळपास पार केलाय. यावेळेला झेल 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 कन्वर्ट केला जाईल की काय? यस, डेफिनेटली. विनोद चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय आणि यस, चांगला झेल तो कन्वर्ट केला गेलाय. आणि यावेळेला मिस्टर दीपेश होईल बाद. अरे उरात धडधड चिकनी गली, अरे उरात धडधड चिकनी गली. N1 Avinash 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 धन्यवाद डीजे, धन्यवाद. यावेळी तुषारने कमबॅक केलाय. बघा, 3 चेंडूमध्ये त्याने 13 धाबा खर्च केल्या होत्या आणि यावेळेला मात्र 4थ्या बॉलवरती दीपेशला बाद केलाय. बघा, असं म्हणतात ना की यस, आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सजावट केली गेली आहे. यावेळेला दीपेशने मात्र चांगली सुरुवात केली होती, मात्र तुषारने त्याच्या इनिंगला देखील ब्रेक थ्रू लावला गेलाय. आणि असं म्हणतात ना की दिवा हा सोन्याचा असो किंवा मातीचा असो, तो खऱ्या अर्थाने जेवढा प्रकाश देतो ना तेच खूप इम्पॉर्टंट असतं. आणि खऱ्या अर्थाने मात्र प्रकाश देण्याचं काम यावेळेला तुषारने केलंय. कारण असं म्हणतात ना की सातत्याने तुम्हाला चांगली कामगिरी ती करावी लागते आणि प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये त्याला देखील सेट व्हावा लागेल. कमीत कमी बॉलमध्ये त्याला देखील चांगली पार्टनरशिप याला विजयाची साथ द्यावी लागेल. यस, यावेळी आल्या आल्या गोलंदाजावर अक्रॉस द बॅटचा प्रहार केलाय. मात्र यावेळेला यस, चेंडू स्टॉप केलाय खरा. 2 धाबा परिपूर्ण केल्या. 3री धाव ती देखील येईल का? थ्रो चुकीच्या दिशेने. बघा, क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला गाफील राहून चालत नाहीये. सातत्याने तुम्हाला अलर्टनेस राहणं ते गरजेचं असतं. आणि जर क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करायचं असेल ना, तर तुम्हाला डेंजर एंड हा ओळखता आला पाहिजे. कारण 2007च्या विश्वचषकामध्ये महेंद्र सिंगला सातत्याने प्रश्न विचारला गेला की सुरेश रैनाची फलंदाजी होत नाहीये, तरी देखील त्याला सातत्याने स्थान दिलं गेलंय. तेव्हा महेंद्रसिंग धोनीने त्यावर प्रसार माध्यमांना दिलेलं उत्तर की एखादा खेळाडू प्रत्येक मॅचमध्ये धाबा करेल याची गॅरंटी नाही, गोलंदाज विकेट काढेल याची गॅरंटी नाही, मात्र प्रत्येक क्षेत्ररक्षक हा धाबा वाचवेल याची गॅरंटी मी देखील देऊ शकतो. वा, यावेळी शॉट प्रॉपर आहे. खऱ्या अर्थाने मात्र वाऱ्याच्या झोक्यावरती शॉट ऑफ दी विनिंग सरळ बॅटचा वापर केलाय आणि हा पॅरेलर षटकार या 6च्या मदतीने धावसंख्येमध्ये होते बाड. 2 षटकाच्या मदतीने 39 धावा. काय फलंदाजी मिस्टर विजय.
बघा इथनं मात्र ड्रिंक्स ब्रेक झालाय. मी तर म्हणणे ही पाणी नाही तर हे संदेश आहे. कारण येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धाबा. बघा तुम्ही 12 चेंडूमध्ये 39 धाबा जमा केल्या टीम NCC नायगाव संघ. आता मात्र तुम्हाला 12 चेंडूमध्ये 17 धाबा रोकायच्या आहेत. आणि असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे. मात्र तुमचा जे प्रामाणिक प्रयत्न आहेत ना ते कुठेतरी इथे ढासळले गेलेत. कारण की आपण म्हणतो आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या बिटा देखील सोडत नाहीये आणि त्यासाठी स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नका. गोलंदाज मिस्टर नवनीत. यावेळेला वेग होता मात्र वेगाचं उत्तर खऱ्या अर्थाने पंचाने आमच्यापर्यंत दोन्ही हात समांतर रेषेमध्ये देत असताना इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल हा वाईट येत असतो. आयोजकांचा वेल जातो. प्रतिस्पर्धी संघाला एक्स्ट्राची धाव मिळते आणि फलंदाजाचा आत्मविश्वास हा द्विगुणित होतो. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धाबा. याही वेळेला व्हाईट बॉल. दबाव दबाव आणि दबाव. मी सातत्याने म्हणतो ना की दबाव हा प्रेशर कुकर मध्ये आला ना तर मग त्याची शिट्टी वाजते आणि ती शिट्टी खऱ्या अर्थाने वाजेल का टीम ओमकार साई. बघा तुम्ही 56 धावा जरूर जमा केल्या मात्र त्या तुम्हाला रोखाव्या देखील लागतील. यावेळेला गोलंदाज खर्चिक ठरलेत. NCC नायगाव संघाने काय कमालीची फलंदाजी केली. यावेळेला मात्र जागा बनवली आणि त्यानंतर चेंडूला जागा दाखवली गेली. यावेळेला बॅकवर्ड लॉंग लेग रिजन मध्ये हालाय गगनभेदी उत्तुंग दर्जेदार सीमारेषेच्या पार षटकार 6 धाबा. अविनाश 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 वाटीचा गोल गठ्ठम लखड बट्टम दे दणादण. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल आणि विजयच्या माध्यमातून सुरू आहे फलंदाजी. याही वेळेला मोठा प्रहार आणि याही वेळेला षटकार येईल की काय. यस डेफिनेटली याही वेळेला षटकार. मैदानाच्या आतमध्ये हे घडतंय तरी काय. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आता मात्र 2.2 चेंडूचा खेळ, दोन षटक आणि 2 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा 53. आता 10 चेंडू आणि 3 धाबा. आता तर असंच म्हणावं लागेल हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम एक क्या हुआ. दहा चेंडू आणि विजयासाठी 3 धाबा. तुम्ही जमवलेल्या ज्यात 55 धाबा तुम्ही रोखण्यामध्ये थोडंसं अपयश तुम्हाला आलंय की काय. याही वेळेला मोठा प्रहार. फक्त चेंडूला ऑन साईडला दिशा दाखवले गेले. तिथे फंबल तर होणार नाहीये. विनोद आहे चेंडूच्या खालती येईल. एकच धाब. पुन्हा एकदा धावफलकीमध्ये वाढ झाली. आता 54 धाबा. आता 9 चेंडू आणि विजयासाठी 2 धाबा. यस या फलंदाजाने षटकार ठोकला ना तर अजय जिकाले यांच्याकडनं 200 रुपये. यस त्यांचे बंधू आणि बंधूंच्या माध्यमातून हे षटकारासाठी पारितोषिक लावलं गेलंय. एखादा गोल्डन स्टिक त्यांच्या माध्यमातून विजयी षटकार येईल का. यस विजयाचा षटकार येईल का. 8 चेंडू 2 धाबा. अजून देखील सामना संपलेला नाहीये कारण गोलंदाज म्हणतोय की मी हार मानायला तयार नाहीये. यावेळेला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मनसुबा. 1 धाव तर परिपूर्ण होईल. प्रफुल्लने स्वतःकडे स्ट्राइक रोटेट करत असताना थांबा दर्शवला गेलाय. रुको रुको जरा सबर करो मैदान के अंदर फोकस करो प्रफुल्ल म्हणतोय. प्रफुल्लच्या बॅट मधून 7 चेंडू आणि 1 धाव ती कन्वर्ट केली जाईल का. यस प्रफुल्लसाठी देखील पारितोषिक असेल. षटकारासाठी रोख रक्कम 200 रुपये. अजय जिकाले साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलं गेलंय. यस डेफिनेटली यावेळेला मात्र मोठा प्रहार. आउट ऑफ द पार्क. मॅच फिनिश. षटकार